आमचे वाळूचे पैसे द्या असे म्हणून आरोपींनी दोघा पती पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच घरात घुसून घरातील 1,00,000 रुपये व पत्नीच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तोडून नेल्याची घटना दिनांक 27 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे घडली। जनाबाई किरण चव्हाण वय 38 वर्ष यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जनाबाई चव्हाण यांचे त्यांचे पती किरण चव्हाण यांच्याशी वाद झाल्याने त्या श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजी येथील अच्युत गोपीनाथ साळे यांच्यासह पाथरे खुर्द येथे राहण्यास असून त्यास पती म्हणून मानलेले आहे। त्यांच्या नवीन घराचे बांधकाम चालू असून बांधकामाकरिता लागणारी वाळू ही अण्णा आवटी यांच्याकडून घेत असतात। दिनांक 27 जुलै 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जनाबाई चव्हाण त्यांचे पती अच्युत गोपीनाथ साळे व मुलगा मेघराज असे तिघेजण घरी असताना तेथे आरोपी आले व म्हणाले, मी तुमच्या इथे वाळू टाकली आहे, त्याचे पैसे द्या। त्यावेळी जनाबाई व त्याचे पती अच्युत यांना म्हणाले की आम्ही तुमचे पैसे दिलेले आहेत, आमच्याकडे तुमचे पैसे शिल्लक राहिलेले नाहीत, तुम्ही विनाकारण आम्हाला पैसे मागून आमच्याशी वाद घालू नका असे म्हणाल्याचा त्यांचा राग आल्याने आरोपींनी पती पत्नीला शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली। तसेच तुम्ही पैसे कसे काय देत नाही तेच पाहतो अशी धमकी दिली। यानंतर आरोपींनी जनाबाई यांच्या घरात जाऊन घरातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 1,00,000 रुपये तसेच त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे सोन्याचे गंठण तोडून नेले आणि शिवीगाळ दमदाटी करत जनाबाई यांचे पती अच्युत साळे व मुलगा मेघराज चव्हाण यांना म्हणाले की तुम्ही दोघे आम्हाला नदीच्या पुलावर भेटा, तुम्हाला दोघांना जीवे ठार मारून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली। जनाबाई किरण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी अण्णा भागवत आवटी, गीताराम करणा घारकर दोघे राहणार पाथरे खुर्द तालुका राहुरी या दोघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 827/2025 भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। प्रतिनिधी RR जाधव राहुरी।